नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर पहिला PYQ होणार PYQ PSI 2014 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील व्यापारविषयक गुप्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली? पर्याय आहेत: 1. 1793 सनदी कायदा, 2. 1813 सनदी कायदा, 3. 1773 नियमाचा कायदा, 4. 1858 भारताच्या सुशासनाचा कायदा. तर या PYQचं उत्तर होणार 2. 1813 सनदी कायदा. पुढील PYQ STI 2013 हिंदुस्थान सरकारच्या 1935 कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली? अ. मुडीमन समिती आणि तिचा अहवाल, ब. सायमन कमिशन, क. नेहरू रिपोर्ट, ड. बॅरिस्टर जिन्नाचे 14 मुद्दे. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 1. अ, ब आणि क, 2. अ, ब, क आणि ड, 3. अ, ब आणि ड, 4. अ, ब, क आणि ड. तर या PYQचं उत्तर होणार 4. अ, ब, क आणि ड. पुढील PYQ STI 2012 1919 मोठा चेम्सफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदा मंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली होती? 1. 135 व 50, 2. 135 व 60, 3. 145 व 50, 4. 145 व 60. तर या PYQचं उत्तर होणार 4. 145 व 60. पुढील PYQ STI 2012 इसवी सन 1925 केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? पर्याय आहेत: 1. YB चव्हाण, 2. मोरारजी देसाई, 3. विठ्ठलभाई पटेल, 4. वल्लभभाई पटेल. तर या PYQचं उत्तर होणार 3. विठ्ठलभाई पटेल. पुढील PYQ STI 2012 इसवी सन 1919 कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता? पर्याय आहेत: 1. उदारमतवादी पक्ष, 2. स्वराज्य पक्ष, 3. काँग्रेस पक्ष, 4. मुस्लिम लीग. तर या PYQचं उत्तर होणार 2. स्वराज्य पक्ष. PYQ ASO 2014 हाताने विणलेल्या खादीच्या वेश परिधान करून राजदरबारात 1877 कोण उपस्थित होते? पर्याय आहेत: 1. गणेश वासुदेव जोशी, 2. MG रानडे, 3. रवींद्रनाथ टागोर, 4. बाळेंद्रनाथ टागोर. तर या PYQचं उत्तर होणार 1. गणेश वासुदेव जोशी. पुढील PYQ ASO 2013 बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश रिकामी जागा होते. ए. हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा याची दखल घेणे, बी. हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश नसावा हे पाहणे, सी. इंग्रजाविरुद्ध सत्याग्रह करावा हे ठरवणे, डी. सनदशीर मार्गाने लोकांची कहाणी सरकारपर्यंत पोहोचविणे. पर्यायी उत्तरे: 1. ए आणि डी, 2. बी आणि सी, 3. सी आणि डी, 4. ए आणि बी. तर या PYQचं उत्तर होणार 1. ए आणि डी. पुढील PYQ कंबाईन सी 2018 पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? पर्याय आहेत: 1. कृष्णराव भालेकर, 2. दिनकरराव जवळकर, 3. तात्यासाहेब करंदीकर, 4. श्रीपतराव शिंदे. तर या PYQचं उत्तर होणार 3. तात्यासाहेब करंदीकर. पुढील PYQ PSI 2013 पुणे, ठाणे, धारवाड व मुंबई येथे पसरलेला दारूबंदी कार्यक्रम का आवर्ता घेण्यात आला? पर्याय आहेत: 1. कारण त्या कार्यक्रमात गांधीजी आणि काँग्रेसचा सहभाग नव्हता, 2. कारण त्यात भारतीय मुसलमान सहभागी झाले नाही, 3. कारण गांधीजींना तुरुंगात टाकण्यात आले, 4. कारण आकारलेला दंड अधिक होता. तर या PYQचं उत्तर होणार 4. कारण आकारलेला दंड अधिक होता. पुढील PYQ PSI 2013 बापूजी अने यांनी पुसदमध्ये 10 जुलै 1930 रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शविण्यास काय केले? पर्याय आहेत: 1. त्यांनी मीठ तयार केले व सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग झाले, 2. त्यांनी मिठाचे पॅकेट विकण्यासाठी सभा घेतल्या, 3. त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला, 4. त्यांनी पाश्चात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली. तर या PYQचं उत्तर होणार 3. त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला. PSI 2012 महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार रिकामी जागा आहे. पर्याय आहेत: 1. कमी आहे, 2. जास्त आहे, 3. तेवढाच आहे, 4. वेगळा आहे.
तर या PYQचं उत्तर होणार 1 कमी आहे. पुढील PYQ STI 2012 महाराष्ट्र राज्याची निर्मिती रिकामी जागा रोजी झाली. पर्याय आहेत 1 26 जानेवारी 1960, 2 15 ऑगस्ट 1947, 3 1 मे 1950, 4 यापैकी नाही. तर या PYQचं उत्तर होणार 4 यापैकी नाही. पुढील PYQ STI 2012 महाराष्ट्रातील मेंढालेखा हे भारतातील आदिवासी हक्क जतन करून बांबूतोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले. ही चळवळ संसाधनांच्या जागतिकीकरणाच्या विरोधात आहे. हे गाव महाराष्ट्रात रिकामी जागा येथे आहे. पर्याय आहेत 1 रत्नागिरी जिल्ह्यात, 2 गडचिरोली जिल्ह्यात, 3 नागपूर जिल्ह्यात, 4 सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तर या PYQचं उत्तर होणार 2 गडचिरोली जिल्ह्यात. पुढील PYQ ASO 2012 खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? पर्याय आहेत 1 36 7 ते 97 25 पश्चिम, 2 8 4 ते 37 6 पूर्व, 3 8 4 ते 37 6 उत्तर, 4 68 7 ते 97 25 पूर्व. तर या PYQचं उत्तर होणार 4 68 7 ते 97 25 पूर्व. पुढील PYQ ASO 2011 महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे रिकामी जागा किमी आहे. पर्याय आहेत 1 600 किमी, 2 700 किमी, 3 720 किमी, 4 800 किमी. तर या PYQचं उत्तर होणार 4 800 किमी. PYQ PSI 2011 अस्पष्ट केंद्रयुक्त पेशी रिकामी जागांमध्ये आढळतात. 1 अमिबा, 2 जीवाणू, 3 जलव्याल, 4 लाल पेशी. तर या PYQचं उत्तर होणार 2 जीवाणू. पुढील PYQ STI 2011 पेशीमधील रिकामी जागांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. पर्याय आहेत 1 हरित लवक, 2 तंतुकणिका, 3 रायबोझोम्स, 4 लयकारिका. तर या PYQचं उत्तर होणार 2 तंतुकणिका. पुढील PYQ कंबाईन बी 2021 वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली? पर्याय आहेत 1 थिओफ्रास्टस, 2 बंथम व हुकर, 3 कार्ल लिनायस, 4 G.M. स्मिथ. तर या PYQचं उत्तर होणार 2 बंथम व हुकर. पुढील PYQ संयुक्त गट क 2019 वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? पर्याय आहेत 1 एंजलर आणि ग्रेंटल, 2 बेसी, 3 बेंथम आणि हुकर, 4 तत्कार्जन. तर या PYQचं उत्तर होणार 3 बेंथम आणि हुकर. पुढील PYQ PSI 2016 आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता. पर्याय आहेत 1 उभयचर आणि सरीसृप, 2 सरीसृप आणि पक्षी, 3 पक्षी आणि सस्तन, 4 मत्स्य आणि उभयचर. तर या PYQचं उत्तर होणार 2 सरीसृप आणि पक्षी. PYQ कंबाईन C 2018 खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? अ उत्पादन पद्धती, ब आयात निर्यात पद्धती, क उत्पन्न पद्धती, ड खर्च पद्धती. पर्यायी उत्तरे 1 अ आणि ब, 2 क आणि ड, 3 फक्त ब, 4 फक्त ड. तर या PYQचं उत्तर होणार 3 फक्त ब आयात निर्यात पद्धती. पुढील PYQ कंबाईन बी 2018 सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. पर्याय आहेत 1 सार्वत्रिकता, 2 बिनशर्तता, 3 प्रतिनिधित्वता, लाभार्थीची निवडीची आदर, 4 वरीलपैकी सर्व. तर या PYQचं उत्तर होणार 4 वरीलपैकी सर्व. पुढील PYQ STI 2016 भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? पर्याय आहेत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर, 3 1 जुलै ते 30 जून, 4 1 एप्रिल ते 31 मार्च. तर या PYQचं उत्तर होणार 4 1 एप्रिल ते 31 मार्च.
पुढील PYQ STI 2016 स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP चा अर्थ आहे. पर्याय आहेत ए. स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP, बी. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP, सी. एका देशाच्या सीमेच्या उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा, डी. सरकारी उत्पन्न. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? 1. ए फक्त, 2. ए व बी फक्त, 3. सी फक्त की 4. डी फक्त. तर या PYQचं उत्तर होणार 3. सी फक्त. एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा. पुढील PYQ ASO 2014 भारत सरकारद्वारा प्रा-PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले? पर्याय आहेत 1. 1951, 2. 1949, 3. 1948 की 4. 1956. तर या PYQचं उत्तर होणार 2. 1949. PYQ ASO 2016 संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत 1. डॉक्टर BR आंबेडकर, 2. JB कृपलानी, 3. सरदार वल्लभभाई पटेल, 4. जवाहरलाल नेहरू. तर या PYQचं उत्तर होणार 3. सरदार वल्लभभाई पटेल. पुढील PYQ ASO 2016 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पर्याय आहेत 1. सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली, 2. सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली, 3. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली, 4. मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. तर या PYQचं उत्तर होणार 3. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. पुढील PYQ ASO 2016 भारत हे संघराज्य आहे. यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? पर्याय आहेत 1. एक राज्यघटना, 2. द्विग्रही कायदेमंडळ, 3. राज्यघटनेची सर्वोच्चता, 4. न्यायालयीन पुनर्विलोकन. तर या PYQचं उत्तर होणार 1. एक राज्यघटना. पुढील PYQ STI 2015 कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? पर्याय आहेत अ. मूलभूत अधिकार समिती, ब. अल्पसंख्याक उपसमिती, क. सल्लागार समिती, ड. राज्य समिती. पर्यायी उत्तरे 1. फक्त अ ब क, 2. फक्त ब क ड, 3. फक्त अ ब ड, 4. फक्त अ क ड. तर या PYQचं उत्तर होणार 1. फक्त अ ब क. पुढील PYQ ASO 2015 संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? पर्याय आहेत अ. ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती, ब. ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती, क. ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या, ड. ती विविध समस्यांद्वारे कार्य करीत असे. पर्यायी उत्तरे 1. अ आणि ब, 2. ब आणि क, 3. अ आणि ड, 4. अ ब क आणि ड. तर या PYQचं उत्तर होणार 3. अ आणि ड. PYQ ASO 2012 भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली? पर्याय आहेत 1. 1892 चा कायदा, 2. 1909 चा कायदा, 3. 1919 चा कायदा, 4. 1935 चा कायदा. तर या PYQचं उत्तर होणार 3. 1919 चा कायदा. पुढील PYQ ASO 2012 मुळमीन समिती का नेमण्यात आली होती? पर्याय आहेत 1. इसवी सन 1919 चा कायद्याची चौकशी करण्यासाठी, 2. इसवी सन 1909 चा कायद्याची चौकशी करण्यासाठी. तर या PYQचं उत्तर होणार 1. इसवी सन 1919 च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी. पुढील PYQ ASO 2011 कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? पर्याय आहेत 1. 1813, 2. 1909, 3. 1919, 4. 1935. तर या PYQचं उत्तर होणार 2. 1909. पुढील PYQ STI 2011 खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? पर्याय आहेत 1. इसवी सन 1857 परवाना कायदा, 2. इसवी सन 1851 विधवा पुनर्विवाह कायदा, 3. इसवी सन 1890 संमती वयाचा कायदा, 4. इसवी सन 1858 भारताच्या उच्च न्यायालयासंबंधीचा कायदा.
तर या PYQचं उत्तर होणार 1 इसवी सन 1857 परवाना कायदा। पुढील PYQ PSI 2011 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? पर्याय आहेत 1 1935चा कायदा, 2 1947चा कायदा, 3 1951चा कायदा, 4 1955चा कायदा। तर या PYQचं उत्तर होणार 4 1955चा कायदा। PYQ कंबाईन सी 2021 भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू केली? पर्याय आहेत 1 सातारा, 2 चंद्रपूर, 3 जळगाव, 4 ठाणे। तर या PYQचं उत्तर होणार 1 सातारा। पुढील PYQ संयुक्त गट ब 2019 प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत रिकामी जागा यांचा सहभाग होता। पर्याय आहेत अ नची केळकर, ब मदन मोहन मालविया, क डॉक्टर बाशी मुंजे, ड लोकनायक माश्री अन्ने। पर्याय उत्तरे 1 अ व ब फक्त, 2 अ व क फक्त, 3 अ ब व क फक्त, 4 अ ब क ड। तर या PYQचं उत्तर होणार 4 अ ब क ड। पुढील PYQ कंबाईन सी 2018 मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे रिकामी जागा येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते। पर्याय आहेत 1 मराठवाडा, 2 कोकण, 3 विदर्भ, 4 खानदेश। तर या PYQचं उत्तर होणार 3 विदर्भ। पुढील PYQ खाकसार म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय आहेत 1 मुसलमानांची लढाऊ संघटना, 2 हिंदूंची लढाऊ संघटना, 3 शिखांची लढाऊ संघटना, 4 गुरख्यांची लढाऊ संघटना। तर या PYQचं उत्तर होणार 1 मुसलमानांची लढाऊ संघटना। पुढील PYQ ASO 2015 रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? पर्याय आहेत अ कृष्णाजी सदाशिव सिंदकर, ब व्यंकटराव बापूजी, क रामाजी सिरसाळ, ड बाबासाहेब शिर्के। पर्याय उत्तरे 1 अ आणि ब, 2 फक्त अ, 3 ब आणि क, 4 ड आणि अ। तर या PYQचं उत्तर होणार 2 फक्त अ, कृष्णाजी सदाशिव सिंदकर। PYQ महाराष्ट्र पूर्व परीक्षा 2023 महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागांमध्ये घर बांधणीसाठी रिकामी जागा या स्थानिक दगडाचा वापर केला जातो। पर्याय आहेत 1 जांभा दगड, 2 संगमरवरी दगड, 3 ग्रॅनाइट दगड, 4 बेसाल्ट। तर या PYQचं उत्तर होणार 4 बेसाल्ट। पुढील PYQ कंबाईन सी नोव्हेंबर 2022 महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता? पर्याय आहेत 1 कळसुबाई साल्हेर महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर, 2 साल्हेर कळसुबाई महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर, 3 कळसुबाई महाबळेश्वर साल्हेर त्र्यंबकेश्वर, 4 कळसुबाई महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर साल्हेर। तर या PYQचं उत्तर होणार 1 कळसुबाई साल्हेर महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर। पुढील PYQ कंबाईन सी नोव्हेंबर 2022 छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते? पर्याय आहेत 1 औरंगाबाद आणि परभणी, 2 बीड आणि हिंगोली, 3 नांदेड आणि हिंगोली, 4 उस्मानाबाद आणि जालना। तर या PYQचं उत्तर होणार 2 बीड आणि हिंगोली। पुढील PYQ कंबाईन सी नोव्हेंबर 2022 अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते? पर्याय आहेत 1 महादेव, 2 हरिश्चंद्र, 3 सातपुडा, 4 सह्याद्री। तर या PYQचं उत्तर होणार 3 सातपुडा। पुढील PYQ कंबाईन सी नोव्हेंबर 2022 कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर रिकामी जागा या नावाने ओळखले जातो। पर्याय आहेत अ वाडी रत्नागिरी, ब करवीर, क पन्हाळा, ड केदारेश्वराची टेकडी। पर्याय उत्तरे 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 क आणि ड, 4 अ आणि ब। तर या PYQचं उत्तर होणार 1 फक्त अ, वाडी रत्नागिरी। PYQ PSI 2016 आयक्लर 1813 प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे? पर्याय आहेत 1 क्लास हिपेटेसिस आणि मसाय, 2 क्लास हिपेटेसिस आणि अँथोसिरोटी, 3 क्लास हिपेटेसिस फक्त,
4 क्लास एन्थोसिरो टी आणि मसाया. तर या PYQचं उत्तर होणार 1 क्लास हिपेटिसी आणि मसाय. पुढील PYQ STI 2014 द्विपाद नामपद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धत चुकीची आहे? पर्याय आहेत: 1 द्विपाद नाम तिरकी मुद्रा अक्षराप्रमाणे लिहितात. 2 जातीवाचक नाम व जातीवर्ग नाम या दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात. 3 जातीवाचक नामानंतर जातीवर्ग नाम येते. 4 द्विपद नाम पद्धती जातीवर्ग नाम निरपवाद असावे. तर या PYQचं उत्तर होणार 2 जातीवाचक नाम व जातीवर्ग नाम या दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात. पुढील PYQ PSI 2016 वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद रिकामी जागा येथे भरली. पर्याय आहेत: 1 लेनिनग्राड 1837, 2 पॅरिस 1867, 3 अमेरिका 1930, 4 व्हिएन्ना 1867. तर या PYQचं उत्तर होणार 2 पॅरिस 1867. पुढील PYQ PSI 2014 वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली? पर्याय आहेत: 1 बेनथम आणि हुकर, 2 केरोलस लिनियस, 3 ॲडॉल्फ एंजलर, 4 चार्ल्स बेसी. तर या PYQचं उत्तर होणार 1 बेनथम आणि हुकर. पुढील PYQ PSI 2014 वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? पर्याय आहेत: 1 हॅकेल, 2 कुळ, 3 ऑर्डर, 4 स्पीशीज. तर या PYQचं उत्तर होणार 4 स्पीशीज. PYQ PSI 2014 खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर BR आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. श्री H.J. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते. पर्यायी उत्तरे: 1 ब बरोबर आहे, 2 अ बरोबर आहे, 3 अ व ब दोन्ही बरोबर आहेत, 4 अ व ब दोन्ही चूक आहेत. तर या PYQचं उत्तर होणार 2 अ बरोबर आहे. पुढील PYQ PSI 2014 खालीलपैकी 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्य कोणती? अ प्रांतीय स्वायत्तता, ब संघराज्याचे न्यायालय, 3 केंद्रात द्विदल राज्यपद्धती, 2 सभागृहात असलेले संघीय कायदे मंडळ. पर्यायी उत्तरे: 1 अ आणि ड फक्त, 2 अ क ड फक्त, 3 अ ब क आणि ड, 4 ब आणि क फक्त. तर या PYQचं उत्तर होणार 3 अ ब क आणि ड. पुढील PYQ ASU 2014 राजकुमारी अमृत कौर हता कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? पर्याय आहेत: 1 बिहार, 2 केंद्रीय प्रांत, 3 बॉम्बे, 4 पंजाब. तर या PYQचं उत्तर होणार 2 केंद्रीय प्रांत. पुढील PYQ ASU 2014 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? पर्याय आहेत: 1 डॉक्टर BR आंबेडकर, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर या PYQचं उत्तर होणार 3 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पुढील PYQ STI 2014 कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ 1 उमेदवार निवडून आले होते? पर्याय आहेत: 1 कृषक प्रजा पक्ष, B शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, C कम्युनिस्ट पक्ष, D अपक्ष. पर्याय उत्तरे: 1 फक्त ACD, 2 फक्त BCD, 3 फक्त ABD, 4 फक्त ABC. तर या PYQचं उत्तर होणार 4 फक्त ABC. PSI 2013 खालीलपैकी कोणती 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट समजता येतील? पर्याय आहेत: A संपूर्ण देशाकरिता सकल देशीय उत्पादन GDP 9% पर्यंत नेणे, B दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे, C सकल देशीय उत्पादन GDP 8% पर्यंत नेणे, D दरडोई सकल देशीय उत्पादनात GDP वार्षिक वृद्धी 7.6% व्हावी. पर्यायी उत्तरे: 1 ABC, 2 AD, 3 BC, 4 ABCD. तर या PYQचं उत्तर होणार 2 AD. पुढील PYQ महाराष्ट्रपत्रित पूर्वपरीक्षा 2023 मानवी विकास निर्देशांकांमध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांचे रिकामी जागा 3 आयाम प्रतिबिंबित होतात. अ आरोग्य, ब उत्पन्न, क शिक्षण, ड राहणीमान. पर्यायी उत्तरे आहेत: 1 अ ब आणि क,
2 अ ब क आणि ड, 3 अ क आणि ड, 4 अ ब आणि ड. तर या PYQचं उत्तर होणार 3 अ क आणि ड. पुढील PYQ संयुक्त गट क 2019 साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? पर्याय आहेत: 1 मानवी साधन संपत्ती विकास, 2 भौगोलिक विकास, 3 आर्थिक विकास, 4 राजकीय विकास. तर या PYQचं उत्तर होणार 1 मानवी साधन संपत्ती विकास. पुढील PYQ SDI 2015-2010 पासून मानवी विकास निर्देशांक HDI ची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यश मापन करणाऱ्या सामान्य निर्देशांकांची अशी केली जाते. पर्याय: 1 गणित मध्य, 2 भूमितीय मध्य, 3 मध्यक मूल्य, 4 बहुलक मूल्य. तर या PYQचं उत्तर होणार 2 भूमितीय मध्य. पुढील PYQ PSI 2014 मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो. अ दीर्घ आणि निरोगी आयुष्य, ब प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान, क दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी. पर्यायी उत्तरे: 1 वरील सर्व अ ब आणि क, 2 अ आणि क फक्त, 3 अ ब आणि क फक्त, 4 अ आणि ब फक्त. तर या PYQचं उत्तर होणार 4 अ आणि ब फक्त. PYQ PSI 2011 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली? पर्याय आहेत: 1 लाला लजपत राय, 2 लोकमान्य टिळक, 3 महात्मा गांधी, 4 पंडित नेहरू. तर या PYQचं उत्तर होणार 2 लोकमान्य टिळक. पुढील PYQ STI 2011 संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्यादा व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला? पर्याय आहेत: 1 1858 चा कायदा, 2 1919 चा कायदा, 3 1935 चा कायदा, 4 1947 चा कायदा. तर या PYQचं उत्तर होणार 3 1935 चा कायदा. पुढील PYQ संयुक्त गट क 2019 ब्रिटिश काळात स्वायत्तवादी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? पर्याय आहेत: 1 मद्रास मुंबई, 2 बंगाल पंजाब, 3 कलकत्ता नागपूर, 4 दिल्ली हिमाचल प्रदेश. तर या PYQचं उत्तर होणार 1 मद्रास मुंबई. पुढील PYQ STI 2016 ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला? पर्याय आहेत: 1 जमीनदारी आणि रयतवारी, 2 जमीनदारी आणि वतनदारी, 3 रयतवारी आणि जागीरदारी, 4 वतनदारी आणि रयतवारी. तर या PYQचं उत्तर होणार 1 जमीनदारी आणि रयतवारी. पुढील PYQ STI 2015 ब्रिटिशांनी महाराष्ट्रात स्वायत्तवादी पद्धत का लागू केली? पर्याय आहेत: A जमीनदारीला आळा घालण्यासाठी, B कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी, C जमिनीची मोजणी करण्यासाठी, D शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी. पर्यायी उत्तरे: 1 A आणि B फक्त, 2 C फक्त, 3 A आणि D फक्त, 4 D फक्त. तर या PYQचं उत्तर होणार 1 A आणि B फक्त, जमीनदारीला आळा घालण्यासाठी व कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी. PYQ ASO 2015 रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाले केले? पर्याय आहेत: अ कृष्णाजी सदाशिव सिंदकर, ब व्यंकटराव व बापूजी, क रामजी सिरसाळ, ड बाबासाहेब शिर्के. पर्यायी उत्तरे: 1 अ आणि ब, 2 फक्त अ, 3 ब आणि क, 4 ड आणि अ. तर या PYQचं उत्तर होणार 2 फक्त अ. पुढील PYQ ASO 2013 लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रम रचना करा व योग्य पर्याय निवडा. A साराबंदी मोहीम, B गणेश उत्सव, C होम रूल लीग, D शिवाजी उत्सव. पर्याय उत्तरे: 1 ACBD, 2 ABCD, 3 BDAC, 4 DCBA. तर या PYQचं उत्तर होणार 3 BDAC गणेश उत्सव, शिवाजी उत्सव, साराबंदी मोहीम, होम रूल लीग. पुढील PYQ PSI 2013 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय आहेत: 1 सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार समांतर सरकार सुरू केले, 2 यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला, 3 प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या, 4 वरील एकही नाही. तर या PYQचं उत्तर होणार
4 वरील एकही नाही. पुढील PYQ PSI 2013 गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय 1 संत तुकाराम, 2 संत एकनाथ, 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की 4 संत नामदेव. तर या PYQचं उत्तर होणार 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पुढील PYQ PSI 2013 खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते? पर्याय 1 परई वैजनाथ, 2 पैठण, 3 बीड, 4 अंबेजोगाई. तर या PYQचे उत्तर होणार 4 अंबेजोगाई. PYQ कंबाईन बी ऑक्टोबर 2022 महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत डोंगर आहे? पर्याय 1 सातपुडा, 2 शंभू महादेव, 3 सातमाळा, 4 सह्याद्री. तर या PYQचं उत्तर होणार 4 सह्याद्री. पुढील PYQ कंबाईन सी प्रिलिम 2021 महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय 1 कळसुबाई, 2 तोरणा, 3 साल्हेर, 4 घोडव. तर या PYQचं उत्तर होणार 3 साल्हेर. पुढील PYQ कंबाईन सी प्री 2021 खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत? अ चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वतरांगेत आहे. ब गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहे. क बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेला आहेत. पर्याय उत्तरे 1 विधान अ आणि ब, 2 विधान ब आणि क, 3 विधान फक्त ब, 4 विधान फक्त क. तर या PYQचं उत्तर होणार 3 विधान फक्त ब. पुढील PYQ कंबाईन बी 2020 महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? पर्याय 1 थळघाट, कुंभारली घाट, आंबा घाट, आंबोली घाट, 2 आंबोली घाट, आंबा घाट, कुंभारली घाट, थळघाट, 3 थळघाट, कुंभारली घाट, आंबोली घाट, आंबा घाट, 4 थळघाट, आंबा घाट, आंबोली घाट, कुंभारली घाट. तर या PYQचं उत्तर होणार 1 थळघाट, कुंभारली घाट, आंबा घाट, आंबोली घाट. पुढील PYQ कंबाईन बी 2020 तरकीसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? पर्याय 1 नागपूर, 2 चंद्रपूर, 3 गोंदिया, 4 गडचिरोली. तर या PYQचं उत्तर होणार 3 गोंदिया. PYQ ASO 2014 टॅक्सोनॉमी हा शब्द कोणी दिला? पर्याय 1 हँकेल, 2 लिनियस, 3 ॲरिस्टॉटल, 4 डिकॅन्डोल. तर या PYQचं उत्तर होणार 4 डिकॅन्डोल. पुढील PYQ संयुक्त गट ब 2019 द्विविभाजनासाठी अमीबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते? पर्याय 1 3 2 2 3 1 4 0. तर या PYQचं उत्तर होणार 3 1. पुढील PYQ कंबाईन सी 2018 म्युकोरेल्स या कवक वर्गीय वनस्पतींना काय म्हणून ओळखतात? पर्याय 1 ब्लॅक मोल्डस, 2 ब्ल्यू मोल्डस, 3 ग्रीन मोल्डस, 4 येलो मोल्डस. तर या PYQचं उत्तर होणार 1 ब्लॅक मोल्डस. पुढील PYQ STI 2016 आदिजीवांच्या रोमकी सिलियाटा वर्गाच्या गुणधर्म बहुकेंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक यांच्या अस्तित्वात हा आहे. पर्याय 1 कशाभिकी, फ्लाजेलाटा, 2 छदपादी, सारकोडिना, 3 बीजाणुधारी, सिओरोझोआ, 4 रोमकी सिलियाटा. तर या PYQचं उत्तर होणार 4 रोमकी सिलियाटा. पुढील PYQ PSI 2012 कवक पेशीची पेशीभक्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे? पर्याय 1 सेल्युलोज, 2 ग्लुकोज, 3 सुक्रोज, 4 कायटीन. तर या PYQचं उत्तर होणार 4 कायटीन. PYQ कंबाईन बी ऑक्टोबर 2022 रूरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले? पर्याय 1 पहिली पंचवार्षिक योजना, 2 दुसरी पंचवार्षिक योजना, 3 तिसरी पंचवार्षिक योजना, 4 चौथी पंचवार्षिक योजना. तर या PYQचं उत्तर होणार 2 दुसरी पंचवार्षिक योजना.
पुढील PYQ संयुक्त गट क 2018 भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? पर्यायत 1. SVS राघवन प्रतिमान, 2. चक्रवर्ती प्रतिमान, 3. केळकर प्रतिमान, 4. महालनोबिस प्रतिमान. तर या PYQचं उत्तर होणार 4. महालनोबिस प्रतिमान. पुढील PYQ कंबाईन बी 2018 नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर किती होता? पर्यायत 1. 3.5%, 2. 5.9%, 3. 5.7%, 4. 4.2%. तर या PYQचं उत्तर होणार 2. 5.9%. पुढील PYQ कंबाईन बी 2018 शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? पर्यायत 1. शेती उत्पादन वाढ, 2. रोजगार संधीमध्ये वाढ, 3. ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे, 4. वरील सर्व. तर या PYQचं उत्तर होणार 4. वरील सर्व. पुढील PYQ संयुक्त गट ब 2011 9व्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्रात सर्वाधिक वृद्धी दर नोंदविला यामागचे प्रमुख कारण म्हणजे? पर्यायत 1. शासनाकडून वेतनात मोठी वाढ, 2. असंघटित क्षेत्रातील वेतन दरात वाढ, 3. बँकांच्या अधिकाधिक शाखा सुरू झाल्या, 4. वरीलपैकी कोणतेही नाही. तर या PYQचं उत्तर होणार 1. शासनाकडून वेतनात मोठी वाढ. PYQ PSI 2013 कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? पर्यायत 1. शीख, 2. ख्रिश्चन, 3. अनुसूचित जाती, 4. अनुसूचित जमाती. तर या PYQचं उत्तर होणार 1. शीख. पुढील PYQ ASO 2013 खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या? पर्यायत A. विजयालक्ष्मी पंडित, B. सुबालक्ष्मी, C. सुचेता कृपलानी, D. सरोजिनी नायडू. पर्यायी उत्तरे 1. A आणि B केवळ, 2. A, C आणि D, 3. B, C आणि D, 4. A, B आणि D. तर या PYQचं उत्तर होणार 2. A, C आणि D. पुढील PYQ PSI 2012 भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? पर्यायत 1. पंडित नेहरू, 2. मानवेंद्र नाथ रॉय, 3. महात्मा गांधी, 4. डॉक्टर आंबेडकर. तर या PYQचं उत्तर होणार 3. महात्मा गांधी. पुढील PYQ STI 2012 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्यायत 1. पंडित जवाहरलाल नेहरू, 2. सच्चिदानंद सिन्हा, 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4. डॉक्टर B.R. आंबेडकर. तर या PYQचं उत्तर होणार 4. डॉक्टर B.R. आंबेडकर. पुढील PYQ ASO 2016 संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्यायत 1. डॉक्टर B.R. आंबेडकर, 2. J.B. कृपलानी, 3. सरदार वल्लभभाई पटेल, 4. जवाहरलाल नेहरू. तर या PYQचं उत्तर होणार 3. सरदार वल्लभभाई पटेल. PYQ STI 2015 ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली? पर्यायत A. जमीनदारीला आळा घालण्यासाठी, B. कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी, C. जमिनीची मोजणी करण्यासाठी, D. शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी. पर्यायी उत्तरे 1. A आणि B फक्त, 2. C फक्त, 3. A आणि D फक्त, 4. D फक्त. तर या PYQचं उत्तर होणार 1. A आणि B फक्त. पुढील PYQ ASO 2015 इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली? पर्यायत अ. रिकॉर्डोनचा खंड सिद्धांत, ब. प्रिंगलचा खंड सिद्धांत, क. नॅशचा खंड सिद्धांत, ड. गोल्डस्मिथचा सिद्धांत. पर्यायी उत्तरे 1. फक्त अ, 2. फक्त ब, 3. ब आणि क, 4. फक्त ड. तर या PYQचं उत्तर होणार 1. फक्त अ. रिकॉर्डोनचा खंड सिद्धांत. पुढील PYQ ASO 2015 एल्फन्स्टनने कॉर्नवॉलिस व मनो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली? पर्यायत 1. प्रतवारी, 2. रयतवारी, 3. कायमधारा,
4 मौजेवारी। तर या PYQचं उत्तर होणार 4 मौजेवारी। पुढील PYQ ASO 2015 कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? पर्याय आहेत 1 कायमधारा, 2 जमीनदारी, 3 रयतवारी, 4 मिरासदारी। तर या PYQचं उत्तर होणार 3 रयतवारी। पुढील PYQ ASO 2011 शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा रिकामी जागा या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे? पर्याय आहेत 1 रयतवारी, 2 महालवारी, 3 कायमधारा, 4 तालुकादारी। तर या PYQचं उत्तर होणार 1 रयतवारी। PYQ महाराजपत्रित पूर्व परीक्षा 2023 क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता? पर्याय आहेत अ गोवा मुक्ती संग्राम, ब हैदराबाद मुक्ती संग्राम, क संयुक्त महाराष्ट्र चळवळ, ड महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन। पर्यायी उत्तरे होणार 1 अ आणि ब फक्त, 2 अ ब आणि क फक्त, 3 ब क आणि ड फक्त, 4 वरील सर्व बरोबर। तर या PYQचं उत्तर होणार 4 वरील सर्व बरोबर। पुढील PYQ कंबाईन सी 2021 आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आहेत 1 विदा सावरकर, 2 राजा राममोहन रॉय, 3 वासुदेव बळवंत फडके, 4 श्यामजी कृष्ण वर्मा। तर या PYQचं उत्तर होणार 3 वासुदेव बळवंत फडके। पुढील PYQ संयुक्त गट क 2019 जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली? पर्याय आहेत 1 कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे, 2 ब्रह्मगिरी बुवा, गणेश वैद्य, 3 दत्तात्रय पांडुरंग जोशी, सिद्धनाथ काणे, 4 वामन फडके, निरंजन पाल। तर या PYQचं उत्तर होणार 1 कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे। पुढील PYQ कंबाईन सी 2018 विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तीपैकी कोण होते? पर्याय आहेत 1 मदनलाल बागडी, विनायक स दांडेकर आणि श्यामनारायण काश्मीरी, 2 सुखदेव आणि श्यामनारायण काश्मीरी, 3 राजगुरू सुखदेव श्यामनारायण काश्मीरी, 4 राजगुरू आणि विनायक स दांडेकर। तर या PYQचं उत्तर होणार 1 मदनलाल बागडी, विनायक स दांडेकर आणि श्यामनारायण काश्मीरी। पुढील PYQ ASO 2016 रिकामी जागा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी लोक कसे असतात याचे वर्णन केले आहे? पर्याय आहेत 1 विनायक दास सावरकर, 2 बाळ गंगाधर टिळक, 3 दामोदर हरी चाफेकर, 4 नरसिंग चिंतामण केजका। तर या PYQचं उत्तर होणार 3 दामोदर हरी चाफेकर। PYQ संयुक्त गट क 2019 महाराष्ट्राच्या उत्तरेस रिकामी जागा पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस रिकामी जागा टेकड्या आहेत। पर्याय आहेत 1 सह्याद्री आणि नंदुरबार, 2 सातपुडा आणि गाविलगड, 3 भामरागड आणि बालाघाट, 4 गाविलगड आणि महादेव। तर या PYQचं उत्तर होणार 2 सातपुडा आणि गाविलगड। पुढील PYQ संयुक्त गट ब 2019 खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? पर्याय आहेत 1 जुन्नर, 2 मावळ, 3 मेढा, 4 चंदनगड। तर या PYQचं उत्तर होणार 1 जुन्नर। पुढील PYQ संयुक्त गट ब 2019 महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पर्याय आहेत 1 750 किमी, 2 850 किमी, 3 650 किमी, 4 550 किमी। तर या PYQचं उत्तर होणार 1 750 किमी। पुढील PYQ संयुक्त गट ब 2019 महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा। पर्याय आहेत 1 शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, सातमाळा, अजिंठा, 2 अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव, 3 सातमाळा, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, अजिंठा, 4 अजिंठा, सातमाळा, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड। तर या PYQचं उत्तर होणार 2 अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव। पुढील PYQ कंबाईन बी 2018 महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? पर्याय आहेत 1 सह्याद्री पर्वत, 2 सातपुडा पर्वत, 3 निलगिरी पर्वत, 4 अरवली पर्वत। तर या PYQचं उत्तर होणार 1 सह्याद्री पर्वत। PYQ महाराजपत्रित पूर्व परीक्षा 2023
शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? पर्याय आहेत 1 क्लोरोफायटा, 2 कॅरोफायटा, 3 सियानोफायटा, 4 होडोफायटा। तर या PYQचं उत्तर होणार 1 क्लोरोफायटा। पुढील PYQ महाराजा पत्रितपूर्व परीक्षा 2023 नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे? पर्याय आहेत 1 क्लोरोफायसी, 2 मिक्झोफायसी, 3 होडोफायसी, 4 फिओफायसी। तर या PYQचं उत्तर होणार 2 मिक्झोफायसी। पुढील PYQ कंबाईन सी नोव्हेंबर 2022 फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? पर्याय आहेत A अकार्यक्षम, B उपजाऊ, C ॲपोकार्पस, D पार्थिनोकार्पस। वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहेत? 1 A फक्त, 2 A आणि B फक्त, 3 B आणि C फक्त, 4 D फक्त। तर या PYQचं उत्तर होणार 1 A फक्त, अकार्यक्षम। पुढील PYQ कंबाईन बी ऑक्टोबर 2022 ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? पर्याय आहेत 1 अँजिओस्पर्म, 2 जिम्नोस्पर्म, 3 ट्रॅचिओफायटा, 4 क्रिप्टोगॅम्स। तर या PYQचं उत्तर होणार 2 जिम्नोस्पर्म। पुढील PYQ कंबाईन सी 2021 खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? पर्याय आहेत 1 टेरिडोफायटस, 2 ब्रायोफायटस, 3 जिम्नोस्पर्म्स, 4 एंजिओस्पर्म्स। तर या PYQचं उत्तर होणार 2 ब्रायोफायटस। PYQ ESI 2017 खालील विधाने नीती आयोगाबाबत सत्य आहेत? अ निधी वाटप करण्याचा अधिकार नाही, ब हा एक विचार गट आहे, राज्यांच्यावर धोरण लादले जाते, ड धोरण आखणी करताना राज्यांशी चर्चा केली जाते। पर्यायी उत्तरे 1 फक्त अ, ब आणि ड, 2 फक्त अ, ब आणि क, 3 फक्त ब, क आणि ड, 4 फक्त अ, क आणि ड। तर या PYQचं उत्तर होणार 1 फक्त अ, ब आणि ड। पुढील PYQ ESI 2017 1950-80 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर रिकामी जागा होता 1 4.5%, 2 2.5%, 3 3.5%, 4 4.0%। तर या PYQचं उत्तर होणार 3 3.5%। पुढील PYQ ASO 2016 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते। पर्याय आहेत 1 डॉक्टर मोंटेक सिंग अहलुवालिया, 2 डॉक्टर मनमोहन सिंग, 3 डॉक्टर अरविंद सुब्रमण्यम, 4 डॉक्टर रघुराम राजन। तर या PYQचं उत्तर होणार 2 डॉक्टर मनमोहन सिंग। पुढील PYQ ASO 2016 रिकामी जागा ही 12व्या पंचवार्षिक योजनेची 2012-17 मुख्य लक्ष्य आहेत। ए वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धी दर 8% राखणे, ब अबर्क मृत्यू दर 25 प्रति हजार पर्यंत खाली आणणे, सी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 9% पर्यंत वाढवणे। पर्यायी उत्तरे 1 ए फक्त बरोबर आहे, 2 बी फक्त बरोबर आहे, 3 ए व बी फक्त बरोबर आहे, 4 वरील सर्व बरोबर आहेत। तर या PYQचं उत्तर होणार 4 वरील सर्व बरोबर आहेत। पुढील PYQ STI 2016 स्वातंत्र्यता प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला, त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहील आणि वृद्धिकरिताचे प्रमुख स्थान बनेल? पर्याय आहेत 1 विदेशी क्षेत्र, 2 सार्वजनिक क्षेत्र, 3 शेती क्षेत्र, 4 वित्तीय क्षेत्र। तर या PYQचं उत्तर होणार 2 सार्वजनिक क्षेत्र। PYQ STI 2012 संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? पर्याय आहेत 1 डॉक्टर BR आंबेडकर, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 जवाहरलाल नेहरू, 4 BN राव। तर या PYQचं उत्तर होणार 4 BN राव। पुढील PYQ PSI 2011 भारतीय राज्यघटना रिकामी जागा रोजी स्वीकारण्यात आली। पर्याय आहेत 1 नोव्हेंबर 26 1949, 2 जानेवारी 26 1949, 3 जानेवारी 26 1950, 4 नोव्हेंबर 10 1949। तर या PYQचं उत्तर होणार 1 नोव्हेंबर 26 1949। पुढील PYQ ASO 2011 रिकामी जागा हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते। पर्याय आहेत
1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 वल्लभभाई पटेल, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4 पंडित नेहरू। तर या PYQचं उत्तर होणार 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। पुढील PYQ ASU 2011 भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? पर्याय आहेत 1 8 डिसेंबर 1946, 2 9 डिसेंबर 1946, 3 15 डिसेंबर 1946, 4 15 ऑगस्ट 1947। तर या PYQचं उत्तर होणार 2 9 डिसेंबर 1946। पुढील PYQ ASU 2011 संघीय शासन व्यवस्थेमध्ये रिकामी जागा असतात. 1 सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते, 3 यामध्ये केवळ एकच सरकार असते, 4 यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात। तर या PYQचं उत्तर होणार 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते। PYQ कंबाईन सी 2021 कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? पर्याय 1 1858, 2 1957, 3 1861, 4 1919। तर या PYQचं उत्तर होणार 1 1858। पुढील PYQ PSI 2011 कोणत्या पद्धतीद्वारे शासकीय अधिकारी सर्व शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसुली करीत असे? पर्याय 1 कायमधारा, 2 रयतवारी, 3 महालवारी, 4 वायदा। तर या PYQचं उत्तर होणार 2 रयतवारी। पुढील PYQ कंबाईन बी 2020 वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांतुवाची मागणी असे रिकामी जागा यांनी म्हटले। पर्यायात 1 लॉर्ड डलहौसी, 2 लॉर्ड रिपन, 3 विलियम जोन्स, 4 लॉर्ड मोर्ले। तर या PYQचं उत्तर होणार 4 लॉर्ड मोर्ले। पुढील PYQ कंबाईन बी 2020 लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिला टेलिग्राफ लाईन रिकामी जागा ते रिकामी जागापर्यंत टाकली गेली। पर्यायात 1 कलकत्ता ते दिल्ली, 2 मद्रास ते दिल्ली, 3 कलकत्ता ते मद्रास, 4 कलकत्ता ते आग्रा। तर या PYQचं उत्तर होणार 4 कलकत्ता ते आग्रा। पुढील PYQ संयुक्त घटक 2019 लॉर्ड डलहौसीच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्यायात रेल्वे युग सुरू केले, ब स्वातंत्र्यता सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले, क 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली, ड 1854 मध्ये पोस्ट कायदा समांत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली। पर्यायात 1 अ ब आणि क फक्त, 2 ब क आणि ड फक्त, 3 अ क आणि ड फक्त, 4 वरील सर्व बरोबर आहेत। तर या PYQचं उत्तर होणार 4 वरील सर्व बरोबर। PYQ कंबाईन बी 2018 बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? पर्यायात 1 चंद्रशेखर आझाद, 2 रासबिहारी बोस, 3 रामप्रसाद बिस्मिल, 4 सचिंद्रनाथ सप्याल। तर या PYQचं उत्तर होणार 4 सचिंद्रनाथ सप्याल। पुढील PYQ रिकामी जागा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे। पर्यायात 1 विनायकदास सावरकर, 2 बाळ गंगाधर टिळक, 3 दामोदर हरी चाफेकर, 4 नरसिंग चिंतामण केळकर। तर या PYQचं उत्तर होणार 3 दामोदर हरी चाफेकर। पुढील PYQ ASU 2016 पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षांच्या उपक्रमात पिरखान या नावाने सक्रिय भाग घेतला होता? पर्यायात 1 पांडुरंग सदाशिव खानखोजे, 2 रासबिहारी बोस, 3 लक्ष्मण सुखानंद शर्मा, 4 गजानन रघुनाथ पाठक। तर या PYQचं उत्तर होणार 1 पांडुरंग सदाशिव खानखोजे। पुढील PYQ ASU 2016 रिकामी जागा यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील। पर्यायात 1 गथा जोशी, 2 म.गो. रानडे, 3 लोकमान्य टिळक, 4 के.टी. तेलंग। तर या PYQचं उत्तर होणार 2 म.गो. रानडे। पुढील PYQ ASU 2016 पुढील व्यक्तीपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांना दारुगोळा आणि बंदुकींच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिक अभियंता होती? पर्यायात 1 दामू जोशी, 2 राजाराम वझे, 3 बालचंद्र केतकर, 4 रामचंद्र गोखले। तर या PYQचं उत्तर होणार 3 भालचंद्र केतकर। PYQ ESI 2017 पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? पर्यायात
1 4 2 5 3 6 4 7. तर या PYQचं उत्तर होणार 2 5. पुढील PYQ ESI 2017 खालील पर्वत शिखरांच्या समुद्र सपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. अ. साल्हेर, ब. सप्तशृंगी, क. महाबळेश्वर, ड. कळसुबाई. पर्यायी उत्तरे 1 अ ब क ड, 2 ड अ क ब, 3 ड क अ ब, 4 ब क ड अ. तर या PYQचं उत्तर होणार 2 ड अ क ब. पुढील PYQ कंबाईन बी 2017 मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान रिकामी जागा खिंड आहे. पर्याय आहेत 1 थळघाट, 2 फोंडा घाट, 3 पालघाट, 4 कुंभार्ली घाट. तर या PYQचं उत्तर होणार 3 पालघाट. पुढील PYQ कंबाईन बी 2017 रायरेश्वर शिखराची उंची रिकामी जागा मीटर आहे. 1 1173, 2 1273, 3 1373, 4 1473. तर या PYQचं उत्तर होणार 3 1373. पुढील PYQ STI 2016 महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा. 1 तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ राजापुरी, 2 दाभोळ राजापुरी तेरेखोल विजयदुर्ग, 3 विजयदुर्ग दाभोळ राजापुरी तेरेखोल, 4 राजापुरी तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ. तर या PYQचं उत्तर होणार 1 तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ राजापुरी. PYQ कंबाईन C 2021 व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक जीवशास्त्रिक संबोधन रिकामी जागा असे आहे. पर्याय 1 प्लुरोटस फ्लोरिडा, 2 व्होल्वो रियल व्होल्वो सीई, 3 आगारिकस बायस्पोरस, 4 एरिमोथेशियम एशबी. तर या PYQचं उत्तर होणार 3 आगारिकस बायस्पोरस. पुढील PYQ कंबाईन बी 2020 शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो. पर्याय 1 जिम्नोस्पर्म्स, 2 थैलोफायटस, 3 अँजिओस्पर्म्स, 4 ब्रायोफायटस. तर या PYQचं उत्तर होणार 2 थैलोफायटस. पुढील PYQ कंबाईन बी 2020 खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात. पर्याय 1 लाल शैवाल, 2 तपकिरी शैवाल, 3 रायझोबियम, 4 नीलहरित शैवाल. तर या PYQचं उत्तर होणार 4 नीलहरित शैवाल. पुढील PYQ संयुक्त गट क 2019 ब्रायोफायटा रिकामी जागा या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात. पर्याय 1 वाहिनीयुक्त, 2 बीजे, 3 बिगर वाहिनीयुक्त, 4 बिजुकधारी. तर या PYQचं उत्तर होणार 3 बिगर वाहिनीयुक्त. पुढील PYQ संयुक्त गट ब 2019 रिकामी जागा हे सूक्ष्मजीवांना एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे. पर्याय 1 ॲझोटोबॅक्टर, 2 रायझोबियम, 3 दोन्ही 1 आणि 2, 4 वरीलपैकी कोणतेही नाही. तर या PYQचं उत्तर होणार 1 ॲझोटोबॅक्टर. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.